विजय 101% आपलाच आहे. विजयाचे गणित अत्यंत स्पष्ट आहेत आणि विजय हा आपलाच आहे. वाटेल की मी पूर्ण मतदारसंघाचा माझा दौरा पूर्ण झालेला आहे आणि माझे जे मतदार आहेत त्यांना मोठ्या संख्येने मी व्यक्तिगत भेट घेतलेली आहे. माझ्यातर्फे त्यांना विनंती केलेली आहे आणि एकूणच माझ्या ज्या इतक्या वर्षाच्या कार्यकाळात मी जे संबंध जोपासलेले आहेत त्याचा मला खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होताना मला दिसत आहे. जास्तीत जास्त लोकांना माझी व्यक्तिशः ओळख आहे, माझ्यावर विश्वास आहे, ही माझी फार मोठी जमेची बाजू आहे. बऱ्याच वर्षानंतर आपलं स्वप्न होतं आमदार व्हायचं, आता ते पूर्ण होत आहे, याबद्दल आपल्याला काय? नाही, निश्चितच माझं स्वप्न होतं. मी खूप दिवसाचं ह्यासाठी काम करत होतो. सातत्याने राजकीय जीवनामध्ये जे काही माझ्यासमोर कामं दिली जायची मला, संघटनात्मक असतील, निवडणुकीच्या संदर्भानं असतील, ती सर्वच नेते मंडळीच्या सहकार्याने मी काम करत करत इथपर्यंत पोहोचलो. ह्याचा आनंद मला निश्चित आहे. ही फार मोठी संधी आहे आणि ह्या संधीचं मी सोनं करणार आहे, एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितो. आता आपण तिघच जण उभे आहात, अपक्ष उमेदवार एक आहे आणि शिवसेनेकडून शिंदे गटाकडून सईद खान आहे. अपक्ष उमेदवाराचा आपल्याला काही फटका बसू शकतो का? नाही, मुळीच नाही. अपक्ष उमेदवारांना फटका बसण्याचं काहीच कारण नाही. माझी जी पर्सनल रिलेशनशिप आहे ती आता मी काही गोष्टी आपल्याला इन कॅमेरा सांगू शकत नाही, पण ते बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की कार्यकर्त्यांचा जो दाट संग्रह आहे आपला, जे आपल्यासोबत काम केलेले लोक आहेत बऱ्याच दिवसापासून, ते आता जे संवैधानिक पदावर आहेत, नगरसेवक असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, त्यांच्याही मनात कुठेतरी चांगली भावना आहे की आता ह्या वेळेस डॉक्टर साहेबांना आपण संधी दिली पाहिजे. त्यामुळे मला नाही वाटत की अपक्ष उमेदवाराला मला काही फटका बसेल म्हणून. मित्र पक्षाची सर काही नाराजी दूर झाल्याचं असं काही करतो का? नाही, मित्र पक्षाची नाराजी दूर करण्याचा पक्षाच्या लेवलवर प्रयत्न चालू आहे आणि आम्ही आमच्या पद्धतीने काम करत आहोत, पुढे पुढे जात आहोत. उमेदवारी अगदी दाखवून करताना खासदार साहेब म्हणले होते की मॅजिक फिगर आम्हीच दाखवू. 100% बरोबर आहे. खासदार साहेबांना निवडणुकीच्या राजकारणाचा प्रचंड मोठा अनुभव आहे. मागच्या वेळी सुद्धा जो उमेदवार होता त्यासाठी खूप प्रयास त्यांनी केले होते आणि त्यांना ही निवडणूक फार चांगल्या पद्धतीने माहीत आहे. त्यामुळे त्यांनी जे सांगितलंय त्याच्याशी मी 100% सहमत आहे आणि ते स्वतः या प्रक्रियेमध्ये स्वतःला त्यांनी झोकून दिलेला आहे. त्याबद्दल मी त्यांचा आभारी पण आहे. आपल्या परभणी जिल्ह्याला बऱ्याच वर्षापासून घोडे बाजाराचं नाव लागलेलं आहे, याबद्दल आपल्याला काय? नाही, हे नाव जे लागलेलं आहे त्याच्याबद्दल मी काही सहमत नाही आहे. निवडणूक ही निवडणुकीच्या पद्धतीने लढली जाते, निवडणूक ही जनसंपर्कावर लढली जाते. घोडे बाजार वगैरे या गोष्टीवर माझा कुठलाही विश्वास नाही. खासदार साहेबांचं सहकार्य लाभत आहे? 100% लाभत आहे. फॉर्म भरायला आले, त्यानंतर सर्वांना बाईट दिले. आता 14 तारखेला आमचे पक्षाचे नेते येत आहेत, दानवे साहेब, त्या कार्यक्रमाला सुद्धा ते प्रमुख अतिथी आहेत आणि सातत्याने आम्ही रोज संपर्कात असतो. मी त्यांना भेटत असतो. काल सकाळीच मी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. त्यांनी जे काही विड्रॉलच्या नंतर ज्या गोष्टी घडल्या होत्या त्या सगळ्या गोष्टींचा आढावा त्यांना सादर केला. ते पक्षाचे उपनेते आहेत आणि परभणी जिल्ह्याच्या राजकारणात त्यांचं एक वेगळं असं स्थान आहे. मतदारांना काय आवाहन करणार? मतदारांना एवढंच आवाहन करेल की माझ्यासारखा माणूस एक ह्या ठिकाणी उभा आहे, ज्याला सत्तेची लालसा किंवा सत्तेची आस असणं ही वेगळी गोष्ट आहे, प्रत्येकालाच असते. पण माझं जे ह्या क्षेत्रात मी जे पाऊल टाकलंय ते एक परोपकारी वृत्तीने टाकलेलं आहे. माझा स्वार्थ ह्याच्यात कमी आहे आणि मतदारांनी सुद्धा ते ओळखून घेतलेलं आहे. आणि त्यामुळे माझं मतदारांना आव्हान आहे की ही वेळ आहे तुमच्यावर, एक चांगली आणि योग्य निवड आपण करावी आणि मला यशस्वी करून द्यावं, एवढंच मी विनम्रतेनं मतदारांना सांगणार आहे. विजय आपलाच सर. विजय 101% आपलाच आहे. विजयाचे गणित अत्यंत स्पष्ट आहेत आणि विजय हा आपलाच आहे. मी ज्या ज्या व्यक्तींना भेटलो, ज्या ज्या व्यक्तींशी बोललो, त्या ज्या व्यक्तींनी माझ्याबद्दल ज्या भावना व्यक्त केल्या त्या मी आता सर्वच काही सांगू शकणार नाही. पण निश्चितच लोकांना एक फार मोठा व्हॅक्यूम ह्या ठिकाणी होता, ह्या विशेषतः विधान परिषदेच्या मतदारसंघामध्ये, आणि तो व्हॅक्यूम भरून काढण्यासाठी एक चांगला चेहरा त्यांना मिळाला आहे. ही भावना बहुतांश मतदारांची आहे.